देव धरण्याकरता जसे तुझा धिक्कार करायचा, जनाचा धिक्कार करायचा, उपाधीचा नाश करायचा की देव लगेच आपल्या ताब्यात येतो, त्याप्रमाणे उदाहरण असं आहे की चहा करायचा, चहा करायचा आहे. मग चहा करण्याकरता काय लागतं? पहिलं भगुनं लागतं. भगुनं घेतलं, हा तुमच्याच भाषेत सांगतो, भगुनं घेतलं, ते भगुनं गॅसवर ठेवलं. गॅस काय केला? पेटवला गॅस पेटवल्यानंतर त्या भगुण्यात काय टाकलं? आता सांग तुमच्याकडं. दूध टाकलं किंवा पाणी टाकलं. त्याच्यानंतर अजून काय टाकलं? साखर टाकली. अजून बुकणी का पत्ती टाकल्यानंतर अजून काय टाकलं? हे घरी चहा करत असं बरं का, मला असं संशय, कारण की या सगळ्या गोष्टी टाकल्या. काय केलं? पातेलं ठेवलं, दूध पाणी टाकलं, साखर टाकली, बुकणी टाकली, अद्रक टाकलं. हे सगळं टाकल्यानंतर उत्तर जरा जाणीवपूर्वक द्या, हे सगळं टाकल्यानंतर चहा होतो का करावा लागतो? वाह, क्या बात आहे. बारके किती हुशार पोरगे. चहा करावा लागत नाही, चहा होतो. आपण प्रक्रिया केली की चहा होतो. त्याप्रमाणे देव धरण्याकरता एक प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया? पहिली गोष्ट धातूचा धिक्कार करायचा, धातू म्हणजे द्रव्य त्यागायचं. दुसरी गोष्ट जनाचा त्याग करायचा, लोकांचा सहवास सोडायचा, एकांतात यायचं. तिसरी गोष्ट उपाधीचा नाश करायचा. या 3 गोष्टी केल्या रे केल्या, बाकी काहीच करावं लागत नाही. तुकोबराय म्हणतात, सोये जनार्दन तेची झाले.